खेड भैरव गावातील पारंपरिक रस्ता बंद, ग्रामस्थांच्या शेती व दैनंदिन जीवनावर परिणाम। 15 जूनला नगर नाशिक सीमारेषेवर रास्ता रोकोचा इशारा। अखिल भारतीय आदिवासी संघटनेचा प्रशासनाला अल्टिमेटम। खेड भैरव येथील रस्ता अडवल्याने ग्रामस्थ संतप्त। 15 जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव गावातील पूर्वापार वापरात असलेला पारंपरिक सार्वजनिक रस्ता काही श्रीमंत शेतकऱ्यांनी बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या रस्त्यामुळे गावकऱ्यांची शेती, दैनंदिन कामे तसेच शेतीसाठी आवश्यक अवजारे व साहित्य ने-आण करण्याचे काम पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 234 मधून जाणारा हा पारंपरिक रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करून अडवला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणं कठीण झालं असून शेतीची कामे रखडली आहेत। या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार निवेदने व पत्र व्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की रस्ता तात्काळ खुला करण्यात आला नाही तर सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी नगर नाशिक बाँड्रीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्याने दिला। या बैठकीस व आंदोलनाच्या नियोजनावेळी बाळू मोरे, बळीराम ठाकरे, राजाराम मठाके, कृष्णा जोगरे, अभिमन्यू मुरलीधर पवार, लक्ष्मण बल्लाळ, प्रल्हाद गोपाल बल्लाळ, बाबू बल्लाळ, सुनीता बल्लाळ, लता बल्लाळ, अंबिका बल्लाळ, गंगू बल्लाळ, बारको बल्लाळ, बशीर मणियार, वाघोबा बल्लाळ, सुशीलाबाई बल्लाळ, मीनाबाई बल्लाळ, पुष्पा बल्लाळ, महेंद्र बल्लाळ, सविता बल्लाळ, सिंधुबाई बल्लाळ, सुखदेव वाजे, रोहिदास वाजे, मनीषा बल्लाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे। खेड मुक्काम पोस्ट खेड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। आमची अशी विनंती आहे का शासनाला का आमची जमीन गेल्या वर्षापासून पडीत राहिली, त्याच्यामुळे आम्हाला शासनाने ना आम्हाला जमिनीला रस्ता मोकळा करून देणे आणि आम्ही जमीन पिकवणे हे आमची विनंती शासनाकडे आहे। तेवढे आमची कृपया करून आम्हाला रस्ता मोकळा करून देणे, शासनाला हे सांगणे। आमचा जो पूर्वीचा रस्ता आहे ना तो शासनाने आम्हाला खुला करून देणे ही आमची विनंती आहे। लक्ष्मण गोपाळ बल्लाळ, राहणार खेड भैरव। आमचा अडीअडचण आमची अशी आहे की इथे जवळजवळ 50 ते 60 एकर हाडोळा जमीन आहे सर्व दलित बांधवांची, आणि या हाडोळ्या जमिनीमध्ये येण्यासाठी आम्हाला रोडपासून यावं लागतं। तर रोडचा गट नंबर आहे 234 असा या प्रवेशाचं, आणि आमचा कायमचा रस्ता वडिलोपार्जित रस्ता हा येण्या जाण्याचा तीर्थापर्यंत आम्ही यांनी पायी जात होतो। अवजारेसुद्धा पूर्वी तर ट्रॅक्टर नव्हते, बैलगाड्या, शेतीचे अवजार आम्ही आऊत वगैरे यांनी जात होतो, आणि काही दिवसांनी लोकांनी तो बंद करून टाकला। प्रवेश बंद केल्यामुळे आज आमची खूप उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण सर्व पाटाचा रस्ता हा सदर इस्माने खोदून शेतामध्ये समाविष्ट केल्यामुळे आमची जाण्या येण्याची गैरसोय झाली आणि एकदम प्रवेश आमचा बंद करून टाकला। त्याच्यामुळे सर्व शेती आमची पडीक राहण्याची वेळ आली। गेल्या वर्षी अर्धा हाडोळा पडीक राहिला होता, आणि इथून पुढे जर पडीक राहिलं तर मुलांना नोकऱ्या नाहीत, शेती असून सुद्धा जर शेती करायला मिळत नाही, लोक येऊन देत नाहीत, तर मग शेती करणार कशी, असं आमच्यावर गरिबावर हे संकट आलेलं असून ही आम्ही प्रयत्न करीत आहोत की ही मागणी करीत आहोत शासनाकडे, रस्ता झाला पाहिजे। पाटाच्या रस्त्याने आम्हाला गव्हर्नमेंटच्या सरकारच्या रस्त्याने आम्हाला येणं जाणं करून आमची शेती पिकवण्यासाठी आम्हाला रस्ता मोकळा केला पाहिजे। यासाठी शासकीय अधिकारी सुद्धा येऊन गेलेत, तपास करून गेलेत, चौकशी केली, पंचनामे केलेत, आणि इथून पुढं अजून निर्णयाच्या ह्याच्यामध्ये आहेत। परंतु आम्हाला तात्काळ जर लवकर हा रस्ता झाला नाही तर ही पावसाळा जवळ आलेला आहे, भात पेरणी आमची थांबलेली आहे। काही शेतकऱ्यांनी भात पेरणी झाली आणि आमची हाडोळा तसाच पडलेला आहे, भात पेरणी वगैरे थांबलेली आहे रस्त्यामुळे। तरी लवकरात लवकर जर केलं तर आम्ही भात पेरणी करू आणि हाडोळा
पिकवायचं सुरुवात करू, शेतीला सुरुवात करू अशी आमची इच्छा आहे. आणि सर्वांची विनंती आहे की आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून. आज अनेक वर्षानंतर इगतपुरी तालुक्यामध्ये अशा भयान परिस्थितीमध्ये एका दलित वस्तीवरती अन्याय होतोय किंवा या दुर्लक्षित आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागातील राहणाऱ्या नागरिकांवरती अन्याय होतोय, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. प्रशासन रोज काही ना नवीन घोषणा करतं, परंतु प्रत्यक्षात त्या गोष्टी अंमलात येत नाही. हे आज याच्या रस्त्याच्या उदाहरणावरून स्पष्ट झालं आहे. 1 किलोमीटरचा रस्ता जर या महाराष्ट्र राज्याकडनं करण्यात येत नसेल आणि त्याच्यासाठी जर जनता हाय मोकलत असेल, शेतकरी जर या गोष्टीपासून वंचित राहत असेल, तर मग लोकांनी जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज या प्रत्यक्ष ठिकाणी जी पाहिली तर मला ही परिस्थिती अत्यंत दयनीय वाटली की गेली 1 वर्ष 2 वर्षापासून हे लोक नापीक झालेले आहेत. यांनी जमीन असूनही भूमीहीन झाल्यासारखे वागत आहेत. हक्काच्या जागा, हक्काचे रस्ते, हक्काच्या जमिनी तिथून पारतंत्र्यात आल्यासारखं वाटत आहे. हा अन्याय नाही का? अत्याचारच आहे, अन्यायच आहे. आणि जर या तालुक्याला खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, संत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, असं असतानाही जर साधा 1 किलोमीटरचा रस्ता मिळत नसेल तर मग काय कामाचं आहे सरकार? मग आम्ही या सरकारच्या अशा बाबतीमध्ये तीव्र निषेध करून जर या खेडच्या 234 गट नंबरमध्ये पूर्वीपासून वडिलोपार्जित जो रस्ता आहे सरकारी जाण्या येण्याचा, तो रस्ता 1 किलोमीटरचा आहे, तो तत्काळ शासनानं करून द्यावं. शासनानं कोणत्याही प्रकारची कुठलीही अडचण आणू नये, कुठल्याही दडपणाखाली दबाव निर्णय घेऊ नयेत. शासनाने या बाबतीमध्ये निर्भयपणे निर्णय द्यावेत. आणि जर समजा सोमवारपर्यंत जर या रस्त्याची जर दुरुस्ती झाली नाही, हा रस्ता पूर्वपदावर आला नाही, 1 किलोमीटरचा रस्ता पूर्वपदावर आणलाच पाहिजे प्रशासनानं. अन्यथा सोमवारी 15 तारखेला या नगर नाशिक महामार्गावरती खेड येथे रस्ता रोको आंदोलन होईल. त्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. अखिल भारतीय आदिवासी सेनेचा, अखिल भारतीय आदिवासी सेनेचा उगाड़ा साहेब आगे बढ़ो, उगाड़ा साहेब आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.